नमस्कार मित्रांनो, काळाच्या ओघात हरवलेले क्षण आज पुन्हा आठवूया. या पाठामधून आपल्याला ते दिवस पुन्हा भेटणार आहेत. सुगीचे दिवस. दिवाळी गेली. सुगीचे दिवस जवळ आले. थंडी कडाक्याची पडू लागली. या थंडीने लोकांचे ओठ फुटू लागले. टाचांना भेगा पडू लागल्या. सकाळ संध्याकाळ जाळ करून लोक शेकत बसू लागले. थंडीचा कडाका वाढला. ज्वारीच्या कणसांत दाणा भरू लागला. टपोरी कणसे भरदार दिसू लागली. वाऱ्याबरोबर ती डुलू लागली. हुरडा सुरू झाला. आज या शेतावर तर उद्या त्या शेतावर लोक हुरडा खायला जाऊ लागले. पाखरांचे थवेच्या थवे पिकांवर येऊन बसू लागले. पाखरे येऊ नयेत म्हणून शेतांत बुजगावणी उभारली जाऊ लागली. पाखरांना हाकलण्यासाठी शेतकरी गोफणी फिरवू लागले. तोंडाने हा 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 करून ओरडू लागले. याच्या जोडीला डबेही वाजू लागले. या आरडाओरडण्याने गावचे शिवार घुमू लागले. भल्या पहाटेपासूनच शेते अशी गजबजून जाऊ लागली. पाखरांचे थवे या पिकांवरून त्या पिकांवर उडू लागले. हुरड्याचे दिवस संपत आले. ज्वारीची पाने बुडख्यापासून शेंड्यापर्यंत वाळत चालली. हिरवे शिवार पिवळे दिसू लागले. शेतांतील भुईमुगाच्या वेलांचा रंगही बदलू लागला. त्यांची हिरवी पाने करडी दिसू लागली. शेंगांची काढणी सुरू झाली. गावातील बायका मुले शेंगा वेचायला जाऊ लागली. रोज संध्याकाळी शेंगांनी भरलेल्या दुरड्या घरी येऊ लागल्या. भाजलेल्या शेंगांतील तो मऊ सुरकुतलेला दाणा पूर्णागत लागू लागला. शेंगांची काढणी संपत आली आणि जोंधळ्याची कापणी सुरू झाली. ऐन सुगीची गडबड दिसू लागली. बायका मुले, म्हातारी कोतारी सारी याच कामात दंग होऊन गेली. गावात कोणी दिसेनासे झाले. दिवसभर घरांना कुलपे लागू लागली. शेतांतून अशी कापणी सुरू झाली. विळे लागून कोणाची बोटे कापू लागली. सड लागून कोणाच्या पायाला जखमा होऊ लागल्या. तात्पुरती चिंधी बांधून लोक तशीच कामे करत होते. कोणाची कापणी चालू होती, कोणाची खुडणी सुरू होती. कुणी खुडलेली कणसे खळ्यात आणून टाकत होते. खळ्यातल्या तिवड्याभोवती बैल फिरत होते. त्यांच्या पायांखाली कणसे रगडली जात होती. कुणाची अशी मळणी सुरू होती. कुणी या मळलेल्या दाण्यांना वारे देत होते. कुणी हे दाणे पोत्यांत भरत होते. कुणी ही भरलेली पोती गाडीत घालून घरी नेत होते. कामांची अशी धांदल सुरू होती. सुगीशिवाय दुसरे काही सुचत नव्हते. सुगी अशी ऐन बहरात आली होती. मित्रांनो, हा पाठ पाहताना जर बालपणाची आठवण झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा